विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विष प्राशन केलं की दिलं. 2 जणांचा मृत्यू, 7 लग्न करणारा पती ताब्यात. शिरपूर मधील घटना. धुळ्यामधील एका प्रकरणाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. या घटनेमध्ये आईने पोटच्या 2 चिमुकल्यांना विष दिल्याचे सांगितले जाते आहे. पण कोणतीही आई असं का करेन हा एक मोठा प्रश्न आहे. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मुलांना जीव लावणारी आई असते. आई ही अशी माऊली असते जी संकट काळात स्वतः जीवानिशी जायला तयार असते, पण स्वतःच्या मुलांवर कोणतेच सावट येऊ देत नाही. त्यामुळे आता या प्रकरणी या आईने विष दिले की तिच्यासह तिच्या मुलांनाही कोणाकडून तरी विष दिले गेले आहे, हा संशय नागरिकांमधून व्यक्त होतो आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत हद्दीतील भिलटदेव पाडा येथे मन हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील आरती संजय पावरा वय 30 वर्ष या विवाहितेने आपल्या 2 चिमुकल्या मुलांसह विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत विवाहिता आरती आणि तिचा 3 वर्षीय मुलगा चिराग यांचा मृत्यू झाला आहे, तर 5 वर्षीय मोठा मुलगा रिहांश याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. रिहांश सध्या मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक तपासात ही घटना संशयास्पद वाटत असून ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संबंधित पतीची ही 7वी पत्नी असून यापूर्वी 3 पत्नींची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली असल्याचा पतीवर गंभीर आरोप केला आहे. या घटनेची दखल घेत शिरपूर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून संशयित पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आता शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.